जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. खूप खूप धन्यवाद. तर वर्षावासाच्या निमित्तानं आपण प्रत्येक वर्षीच्या आपल्या विहारामध्ये जे जे आपण वाचन करतो, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करतो आणि त्याच्यावरच आपण विश्लेषण म्हणून किंवा आपण आपली चाचणी म्हणून आपण ह्या प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेत असतो. तर जेणेकरून आपल्या बरोबर इतर लोकांना सुद्धा या गोष्टीची प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा आपल्या ठिकाणी अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम चालू करतील. तर आज आपण प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम चालू करूया. तर सगळेजण तयार आहात ना? ओके. तर आपलं नेहमी आपल्या चॅनलचं नाव रमाई कन्या यूट्यूब चॅनल आहे. तर रमाईंच्या नावाचा हा आपला चॅनल आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्या नेहमीप्रमाणेच पहिला सर्वात प्रश्न रमाईंचा असेल. तर ज्यांना उत्तर येईल त्यांनी बोटवर करा. त्यांना आपण पंचशील देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादर येथील आपलं राजगृह हे कोणाच्या नावे बांधले? असं फोडायचं का? जागेवर. चला, आलाट मावशीने सर्वात अगोदर बोटवर केले, परंतु असं न सांगता बोटवर करायचं आणि तो जर प्रश्नाचं उत्तर बोलला तर तो प्रश्न कॅन्सल करण्यात येणार. तर एक आपला हसत खेळत मनोरंजनातून ज्ञानाकडे जाण्याचा हा उपक्रम आहे. हसत खेळतच कार्यक्रम पार पाडायचा आहे. त्याच्यामुळे परत परत येण्यास आपल्याला इथे ऊर्जा पण मिळेल आणि येथील सर्वच गोष्टी आपण अंगीकारू शकतो. बरं, सर्वात प्रथम आलाट मावशींचं टाळ्यांनी अभिनंदन आणि मी तर त्यांना पंचशिलांनी सन्मानित करूया. प्रश्न दुसरा बघा, सगळ्यांना येणार आहे या प्रश्नाचं उत्तर. मावशी लक्ष द्या. प्रश्न दुसरा, तर ज्या वसतिगृहामध्ये रमाईंनी विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या ते वसतिगृह कोणत्या राज्यात आणि कोठे आहे? न बोलता फक्त बोटवर करायचं. कोणत्या राज्यात आणि कोठे आहे? शीतलताईंचा सगळ्यात वरती हात पहिला आलाय. शीतलताईंनी या. हे घ्या हातात. कर्नाटक राज्यातील धारवाड येथे त्यागमूर्ती माता रमाईंनी ज्या ठिकाणी मुलांच्या जेवणासाठी आपल्या हातातील बांगड्या काढून दिल्या सोन्याच्या, ते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या राज्यात आणि कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाटक राज्यात धारवाड येथे. कर्नाटक राज्यात धारवाड येथे. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा. उत्तर बरोबर आहे त्यांचं. खूप खूप धन्यवाद. जिथे रमाई 1929 ला बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषदेसाठी गेले होते दुसऱ्या देशामध्ये, त्यावेळेस रमाई तिथं होते आणि जेव्हा ती मुलांची अवस्था सर्वांना माहित असेल, रमाईंना सगळ्यांनी वाचलं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये रमाईने आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या. त्यांनी मागचा पुढचा न विचार करता आणि मुलांच्या राशन पाण्याची सोय केली होती. तर खूप खूप धन्यवाद. त्यांचं टाळ्यांनी खूप खूप अभिनंदन आणि पंचशील देऊन त्यांचं आपण त्यांना सन्मानित करूया. जय भीम. ओके. मग यावर आधारित सर्व आता प्रश्न असतील, तर सर्वांनी एकदम सावध. तर ओके. तर पहिला प्रश्न, आताच आपण तो विषय सर्वांनी हाताळलेला आहे, सगळ्यांना येणार आहे. आताच आपल्या त्या विषयावर विहारामध्ये लेक्चर पण झालेलं आहे. तर तथागत बुद्धांनी आपल्या धम्माची दीक्षा दिलेल्या 3 अग्निपूजक बांधवांची नावे सांगा. तथागत बुद्धांनी धम्म दीक्षा दिलेल्या 3 अग्निपूजक बांधवांची नावे सांगणार. हिराताई शिंदे यांनी बोटवर केलाय. हा. उर्विला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप. बरोबर. उत्तर बरोबर आहे. उर्विला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप या 3 नाव आहेत कश्यप बंधूंची. तर ताईंनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. ताईंचं खूप खूप टाळ्याने अभिनंदन करूयात आणि त्यांना पंचशिलांनी सन्मानित करूया. खूप खूप अभिनंदन ताईंचं. जय भीम. पुढील प्रश्न आपण आता हा सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण वाचून झालेला आहे विषय.
तर कौशल देशाची राजधानी श्रावस्ती या ठिकाणी तथागत बुद्धांनी किती वर्ष वर्षावास केला? ताईंनी बोटवर केले. सगळ्यात अगोदर ताई तुम्ही या आणि तुमचं नाव सांगा अगोदर आणि तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझं नाव शारदा थोरात. इकडे 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 बोला. माझं नाव शारदा थोरात. भगवान बुद्धाचे वर्षावास सगळ्यात जास्त श्रावस्ती वस्तीच्यामध्ये झाले. किती? 25. वा 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 वा, खूप खूप छान उत्तर बरोबर आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी. तर आपण त्यांना पंचशिलाने सन्मानित करूया. जय भीम. जय भीम. तर आता दुसरा प्रश्न. तथागत बुद्धांनी आपला धम्म हा 3 वेगवेगळ्या प्रकारांच्या मध्ये सांगितला आहे. तर ते 3 प्रकार कोणते? सर्वांनाच माहित आहे, आपलं झालंय, आता वाचनच झालेलं आहे त्या विषयावर. तथागत बुद्धांनी आपला जो धम्म आहे तो समजावून सांगताना 3 वेगवेगळ्या प्रकारामध्ये सांगितलेला आहे. तर तो चला आता प्रधान मावशी प्रत्येक वेळेस हातवर करतायत, पण आता दुसरा कोणताच हातवर दिसत नाही. प्रधान मावशी या. जरी आपल्या प्रश्नांचं उत्तर आलं नाही तरी आता या मिळणाऱ्या उत्तरातून आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि शिवाय आपला व्हिडिओ बघितल्यावर तो कंटिन्यू राहणार आहे. भगवान बुद्धांनी इकडे येऊन या, इकडे पुढे. भगवान बुद्धांनी आपला धम्म वेगवेगळ्या 3 प्रकारांनी सांगितला. धम्म, अधम्म आणि सद्धम्म. उत्तर बरोबर आहे. तथागत बुद्धांनी धम्म, अधम्म आणि सद्धम्म अशा 3 प्रकारामध्ये आपल्या धम्माचं वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण करून सांगितलं आहे आणि समजा आपल्याला धम्म अशा पद्धतीने दिला आहे. प्रधान मावशींचं खूप खूप मनापासून अभिनंदन. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं हे करा आणि त्यांनाही पंचशील देऊन आपण सन्मानित करूया. जय भीम मावशी. जय भीम. खूप खूप अभिनंदन. च्या प्रश्नाला सुरुवात करूया. आता हा सोपा प्रश्न आहे. सगळ्यांना एकाच शब्दात उत्तर आहे. सगळ्यांना माहित असतो, आपल्या ह्याच्यात वाचन झालेलं आहे. तर पुढील प्रश्न सांगू ना. अनाथ पिंडकाचं खरं नाव काय होतं? अनाथ पिंडकाचं खरं नाव काय होतं? बघू काय कळतंय या. उपप्रश्न नाहीये त्याला. अनाथ पिंडकाचे खरे नाव सुदत्त होते. उत्तर बरोबर आहे. अनाथ पिंडकाचं खरं नाव सुदत्त होतं. परंतु अनाथ पिंडक हा गोरगरिबांना दान करायचा, अनाथांना दान करायचा आणि म्हणून त्याला अनाथ पिंडक असं नाव पडलं. तर त्यांचं उत्तर अतिशय बरोबर आहे. एकदम जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूया. आपण त्यांना पंचशिलाने सन्मानित करूया. जय भीम ताई. जय भीम सर्वांना. आता हा प्रश्न सगळ्यांना आलाच पाहिजे बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या 22 प्रतिज्ञामधील 13व्या क्रमांकाची प्रतिज्ञा सांगा. अरे वा, 2 हात वरती आले. महानंदा. चला महानंदा. बर बर कुणी. हा, महानंदाने हात वर केला. 13वी प्रतिज्ञा सगळ्यांनी सांगायचं बरोबर आहे का? हा पुढे या. इथं यायचं. जय भीम. जय भीम सर्वांना. 13वी प्रतिज्ञा. सर्व प्राणी मात्र दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. उत्तर बरोबर आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा. मी सर्व प्राणी मात्रांवर दया करेन, करुणा करेन व त्यांचं लालन पालन करेन अशी 13व्या क्रमांकाची प्रतिज्ञा आहे. तर खूप खूप महानंदाचं अभिनंदन आणि आपण त्यांना पंचशील देऊन त्यांना सन्मानित करूयात. खूप खूप धन्यवाद. पुढचा प्रश्न असा आहे की यशस हा कोण होता आणि तो कुठे राहत होता? वा वा वा, अरे वा, छान छान. अजून कोण हात वर करतंय? हा, यशस हा कोण होता आणि कुठे राहत होता? हिराताई.
जय भीम ताई. दुसऱ्यांदा ताई उत्तर देत आहेत. जय भीम. यशस हा राजपुत्र होता आणि तो वाराणसीमध्ये राहत होता. वाराणसी. तर ताईचं हिराताईंचं उत्तर खूप एकदम बरोबर आहे. सर्वांनी अभिनंदन करा. यशस हा वाराणसी येथे राहत असणारा एक श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता आणि उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूयात. आता दुसरा प्रश्न यशसचाच आहे. तर यशसने आपल्या वडिलांचं घर का सोडलं? यशसने आपल्या वडिलांचं घर का सोडलं? लता शिवशरण. अरे वा. जय भीम लता. चांगले कार्य करण्यासाठी, मार्ग शोधण्यासाठी घर सोडलं. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने अभिनंदन करा. लता शिवशरणींना खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. तर आपण तिला पंचशील देऊन सन्मानित करूया. खूप खूप धन्यवाद लता. आता पुढील प्रश्न आपण हे करूया. पुढचा प्रश्न आता झाला. आता नक्की सगळ्यांच्या हातवर येतील. काश्यप नावाचे कुटुंब कोठे राहत होते आणि त्यांना किती पुत्र होते? आताच नदी काश्यप, गया काश्यप तिघांचं झालं की नाही? आता ताई तुम्ही उठा. जय भीम ताई. हा इकडे इकडे इकडे. हा हा सांगा. वाराणसीमध्ये राहत होते आणि त्यांना 3 पुत्र होते. उत्तर बरोबर आहे. काश्यप कुटुंबामध्ये त्यांना 3 पुत्र होते आणि ते वाराणसीमध्ये राहत होते. उत्तर बरोबर आहे. ताई तुमचं नाव सांगा. सीमा नेतनराव. सीमा नेतनराव ताईंनी उत्तर बरोबर दिले. अभिनंदन त्यांचं जोरदार टाळ्यांनी. त्यांना आपण पंचशील देऊन सन्मानित करूया. ताई पुढे या ना. जय भीम ताई. जय भीम. आता सगळ्यांना आला पाहिजे. तर पुढील प्रश्न आहे की नदी कश्यप, गया कश्यप म्हणजे उर्मिला कश्यप, नदी कश्यप, गया कश्यप हे जे 3 बांधव होते त्या तिन्ही बांधवांचे जटाधारी अनुयायी कोणाचे किती होते? कोणाचे किती होते? प्रतिभाताईंनी हात वर केलाय. प्रतिभाताई वाघमारे. जय भीम ताई. जय भीम. सर्वांना जय भीम. पुढे या. पुढे सांगा. 3 काश्यपांचे अनुयायी सुरुवातीला उर्वेला काश्यपांचे 500 अनुयायी होते, नदी काश्यपांचे 300 अनुयायी होते आणि गया काश्यपांचे 200 अनुयायी होते. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने अभिनंदन करा. प्रतिभाताईंनी उत्तर बरोबर सांगितलं आहे. कश्यप बंधूंचे सर्वात मोठा असणारा उर्वेला कश्यप त्याचे 500 अनुयायी होते. त्याच्यानंतरचा गया कश्यप त्याचे 300 अनुयायी होते जटाधारीच आणि सर्वात लहान नदी कश्यप होता त्याचे 200 अनुयायी. असे एकूण 1000 अनुयायी त्यांचे 1000 अनुयायांनी तथागतांच्या धम्माची दीक्षा घेतली होती. तर उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने त्यांचे अभिनंदन करा. हो थांबा त्यांना. हो असं. जय भीम. ना आताच विषय झालाय म्हणून हा प्रश्न विचारते. तर पण तरी पण हातवर पाहिजेत ना. बरं. उर्मिला कश्यपच्या आश्रमात तथागत बुद्ध कशासाठी गेले होते? तथागत बुद्ध हे उर्मिला कश्यपच्या आश्रमात कशासाठी गेले होते? आताच आपण काकांनी आपल्याला प्रधान काकांनी सांगितलंय. हा ते भाऊ तुम्ही या. त्यांनी सांगितलं. त्यांनी बोटवर केले. बघू आपण. या भाऊ या. नाही तुम्ही या. जय भीम भाऊ. माझं नाव मल्हार सोनवणे. मी भुसावळ इथून आलेलो आहे. इथे माझा मुलगा असतो लिंबोरी हाऊसिंग सोसायटीमध्ये आणि त्यांनी आजच मला हे विहार दाखवलं आणि मला खूप प्रसन्न वाटलं
इथले काहीची जी कॉर्डिनेशन आहे त्यांचा जो उत्साह आहे आणि इथे जमलेले सर्व भगिनी आणि आमचे उपासक बंधू यांचा उत्साह बघून खूप मला बरं वाटलं. आणि मी पण थोडासा या बुद्ध धम्माच्या प्रसारामध्ये थोडंसं माझं योगदान देत असतो. प्रसारामध्ये सक्रिय आहे मी. मला असं आता जस्ट ऐकण्यात आलं की ते नावाजलेले असताना त्यांच्याकडे भगवान गौतम बुद्ध हे याच्याकरता जातात की बुवा मला या रात्रीपर्यंत तुम्ही मला थांबू द्या इथे. आणि त्या ॲक्च्युली त्यांना त्यांचं मतपरिवर्तन करायचं होतं की ते नेहमी अग्निपूजा करायचे, पण अग्निपूजेच्या त्यांच्या मनातून त्यांना काढायचं होतं. मग त्या कश्यप बंधूंनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही राहू देतो इथे, परंतु इथे तो मुचलिंद नावाचा जो सर्प आहे तो इथे आम्हाला त्रास देतोय, तर तुम्ही इथे राहू नाही शकत. तर भगवान गौतम बुद्ध म्हणाले ते माझ्यावर सोडा. आणि त्यांनी तिथे बुद्धांनी तिथे राहून त्या मुचलिंद नावाच्या सर्पाला त्यांच्या समर्पित केलं, म्हणजे तो सर्प त्यांना समर्पित झाला. अशा पद्धतीने मला असं सरांनी म्हणजे इथले जे सिनियर, त्याचं नाव मला माहीत नाही, त्यांनी इथे जे सांगितलं ते मी लक्षात ठेवलं. प्रधान काका त्यांचे नाव. धन्यवाद प्रधान काका. त्यांनी म्हणजे ही माहिती सर्वांना ऐकवली आणि बरेच त्यांना याबद्दल माहिती असेल असं मला वाटतं, कारण त्यांचा अभ्यास जरा जास्त दांडगा वाटला. आणि काहींचं कॉर्डिनेशन परत एकदा काहींकरता टाळ्या. जरूर मी यांचा जो चॅनल आहे तो नक्कीच बघेल आणि त्यांचा जो प्रचार आहे प्रसार आहे ते मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. खूप 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 थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर असं उत्तर सांगितलेलं आहे तथागत बुद्ध का तिथे गेले होते हे त्यांनी व्यवस्थित सांगितलं. तर उत्तर त्यांचं बरोबर आहे. खूप खूप त्यांचं जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया आणि त्यांना पंचशिलाने आपण सन्मानित करूया. तुम्ही करा. जय भीम सर. जय भीम. जय भीम. जय भीम सर्वांना. तर खूप छान सांगितलं. तथागत बुद्धांनी म्हणजे काश्यप हा एकदम त्याला महापुरुष असं लोक मानतात आणि तो एक चांगला प्रसिद्ध व्यक्ती होता. मग अशा जर व्यक्ती आणि शिवाय त्याचे इतके जटाधारी अनुयायी असतात, मग त्या सर्वांना जर आपल्याला धम्माची दीक्षा देता आली तर किती बरं होईल. ह्या चांगल्या हेतूने तथागत बुद्ध त्याच्या तिकडे गेले होते कश्यप बंधूंच्या इथे. आणि तर उत्तर त्यांनी बरोबर सांगितले. जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करूया. आता पुढचा प्रश्न आपण. उर्वेला कश्यपचे अनुयायी त्याला जटिल असं का म्हणत होते. आता सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. उर्वेला कश्यपचे अनुयायी त्याला जटिल असे का म्हणत होते. प्राजक्ता नाकलेताई. इकडे पुढे या. जय भीम ताई. जय भीम. उर्मिला कश्यप यांचे लांब केस असल्यामुळे त्यांना त्यांचे अनुयायी जटिल असे म्हणतात. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं अभिनंदन करा. की त्या तुमचं केस लांब लांब असायचे, ते जटा ठेवत असायचे आणि म्हणून त्यांना जटाधारी जटिल असं म्हणत असे. तर उत्तर बरोबर आहे. ताईंना आपण पंचशील देऊन त्यांना सन्मानित करूया. या पुढे. जय भीम ताई. जय भीम. आता हा प्रश्न सगळ्यांना येणार आहे. तथागत बुद्धांनी आपल्याला दिलेले जीवन मार्ग जे आहेत त्यातले आर्य अष्टांगिक मार्ग आहेत. 4 आर्य सत्य आहेत आणि 10 पारमिता आहेत. जर त्यातले फक्त आर्य अष्टांगिक मार्ग कोण सांगेल. तथागत बुद्धांनी दिलेले आर्य अष्टांगिक मार्ग. बरं, तथागत बुद्धांनी दिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गामधला शेवटचा मार्ग कोणता. पूर्ण आर्य अष्टांगिक मार्ग. बस मावशी या. जय भीम मावशी. जय. हां. भगवंतांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले. त्यापैकी पहिलं आहे सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी आणि सम्यक स्मृती. वाचा, सम्यक वाचा आणि आज स्मृती सांगितलं.
झालंय, सांगितलंय, तो सांगितलाय सगळ्यात पहिला तोच सांगितलाय. तर सम्यक आजीविका हा राहिलेला होता. हा, पण उत्तर बरोबर मावशीने सांगितले. सर्व आर्य अष्टांगिक मार्ग एकदम बरोबर सांगितलंय. मावशींचं जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी अभिनंदन करूया आणि मावशींना आपण परत एकदा पंचशिलांनी सन्मानित करूया. आणि शेवटचा सम्यक समाधी आहे. शेवटचा हा सम्यक समाधी बरोबर. जय भीम मावशी. जय भीम. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असे क्रम आहेत त्याचे. आणि उत्तर मावशींनी बरोबर दिलेले आहे. जोरदार टाळ्यांनी मावशींचं स्वागत करूया आपण. खूप खूप धन्यवाद मावशी. आता दुसरा पुढचा प्रश्न, उपासक आणि भिक्खू यांच्यातील मुख्य फरक काय आहे? खूप सोपा आहे, खूप सोपा प्रश्न आहे. आपलं वाचन झालेलं आहे या विषयावर. उपासक आणि भिक्खू म्हणजे मी सांगते आता त्यानुसार हात वर करा. म्हणजे उपासकाला काय नियम असतात आणि भिक्खूला काय नियम असतात. उपासक हा कसा जीवन जगतो, भिक्खू हा कसा जीवन जगतो. आता तरी बोट वर करा सगळ्यांनी. बर, सांगा प्रतिभाताई. नाही सांगा, या झाले थोडेच राहिले, या ना. सांगा उपासक आणि भिक्खू याच्यातील फरक. इकडे या. जय भीम सांग. जय भीम. जय भीम सर्वांना. उपासक हा सांसारिक जीवन जगतो आणि उपासक हा सांसारिक, हा बरोबर, गृहस्थी जीवन बरोबर. उपासक हा सांसारिक जीवन जगतो आणि भिक्खू हा ग्रहहीन जीवन जगतो. उत्तर बरोबर आहे त्यांचं. हा बरोबर. आणि उपासकाला संपत्ती बाळगता येते आणि भिक्खूंना संपत्ती बाळगता येते. तर हा आहे उपासक आणि भिक्खू यातील फरक. आणि उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा त्यांचं. आणि तर उपासकांना परत एकदा लक्षात घ्यायचं आपण की उपासक जे असतात ते उपासक म्हणजे ग्रहहीन असतात, गृहस्थी असतात. आणि ते जीवन जगत असताना ते धम्माची तत्व पंचशिलाचे पालन वगैरे करू शकतात, म्हणून ते उपासक. आणि भिक्खू असतात ते ग्रहहीन असतात, परिव्रजा घेतलेले असतात. भिक्खूंना संपत्ती बाळगता येत नाही, उपासकांना संपत्ती बाळगता येते. तर अशा प्रकारचा भिक्खू आणि उपासक यातील फरक आपण पाहिला. पुढचा प्रश्न, उपासक आणि भिक्खू होण्यासाठी कोणत्या संस्काराची आवश्यकता असते? आपण वाचन झालेलं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म. उपासक होण्यासाठी बरं, भिक्खू होण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज असते? भिक्खू होण्यासाठी प्रधान मावशीने हात वर केलाय. मावशी आमचे सगळे प्रश्नांची उत्तरं देतात, सगळ्या बरोबर सांगतात. बघा आता तुम्ही ऐकलं ना उत्तर की तुमच्या लगेच लक्षात येईल. तुम्हाला असं वाटलं असतं किती सोपं उत्तर आहे आपण सांगितलं असतं. हा थांबा. जय भीम मावशी. इकडे या की, इकडे या. जय भीम. जय भीम. उपासकासाठी श्रामणेर शिबिर असतं आणि भिक्खूंसाठी उपसंपदा असते. बरोबर आहे. मावशींचं उत्तर खूप बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया. उपासकांच्यासाठी तसा विचार केला तर उपासकांच्यासाठी कोणतेही म्हणजे त्यांच्यावर कोणती जबरदस्ती नसते. ते त्यांच्या स्वेच्छेने धर्माचं अनुसरण करू शकतात. परंतु भिक्खू होण्यासाठी मात्र त्यांना उपसंपदा ही घ्यावीच लागते. तर अशा प्रकारे मावशीने सांगितलं. आणि श्रामणेर हा प्रथम पाया आहे भिक्खूसाठीचा, तो पण बरोबर सांगितला आहे त्यांनी. तर उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया मावशींचं. तर मावशींना आपण पंचशील देऊन सन्मानित करूया. ना बरं, आता झालेला प्रश्न विचारते. मगध देशाच्या राजाचं नाव काय? आताच झालं आपलं. मगध देशाच्या राजाचं नाव काय? या वृंदाताई या. जय भीम ताई. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. राजा बिंबिसार.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, ताईंचं अभिनंदन करा. मगध देशाच्या राजाचं नाव बिंबिसार आणि त्याची राजधानी राजगृह आहे. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया आणि त्यांना पंचशील देऊन सन्मानित करूया. इकडे या पुढे. जय भीम ताई. जय भीम. जय भीम. प्रश्न आहे सर्वांना येणारे. जय भीम ताई. तर तथागत बुद्धांच्या काळामध्ये तथागत बुद्धकालीन त्यांच्यासोबत म्हणजे असणारे किती पंथ होते? तथागत बुद्धांच्या काळात किती पंथ होते? झालंय वाचून आपलं. कोणी किती झाले? कोणाला येत आहे? तथागत बुद्धांच्या काळात किती पंथ होते एकूण? महानंदाताई कांबळे. हा पुढे येऊ. इथे 62 पंथ होते. उत्तर बरोबर आहे. तथागत बुद्धांच्या काळामध्ये 62 पंथ होते. त्यांचे वेगवेगळे असं तत्वज्ञान होतं आणि महत्वाचे 6 तत्वज्ञान ज्यांचं होतं ते आपण आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. मखले गोसाल एक, कश्यप एक आहे आणि बरेच असे 6 जण आहेत ते तत्ववेत्ते. तर अजित केश कंबल वगैरे. तर हे तत्वज्ञान त्यांनी ते जास्त जरा घेण्यासारखं तत्वज्ञान थोडंसं होतं, म्हणजे थोडं बरं वाटण्यासारखं म्हणून ते आपल्याला ते दाखवलेलं आहे बुद्धाने. आणि इतरांचे जे तत्वज्ञान होते ते तथागतांना अजिबातच मान्य नव्हतं. या 6 जणांचे सुद्धा मान्य नव्हतं. त्याच्यात काही ना काही म्हणजे न पटण्यासारखा एक ना एक मुद्दा असा होता आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं तत्वज्ञान मान्य केलं नाही. तर उत्तर बरोबर आहे. तथागतांच्या काळामध्ये 62 पंथ होते एकूण. तर उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया आपण. शेवटचा प्रश्न माता रमाई यांच्यावर आपला शेवटचा प्रश्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर त्यागमूर्ती माता रमाई यांना एकूण किती भावंडे होती आणि त्या भावंडांची नावे सांगा. या ताई. जय भीम ताई. जय भीम. त्यांना एकूण 4 भावंड होती. गौरा, शंकर आणि मातारामाई एक होत्या. गौरा, शंकर आणि तिसरंच नाही होते अक्का म्हणायचं. हे 4 भावंड होते. हो. तर उत्तर बरोबर आहे. एकदम जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा ताईंचं. ताईने उत्तर बरोबर सांगितलंय. माता रमाईंना एकूण 4 भावंडे होती. रमाईंची असं एक गौरा, शंकर आणि अक्का. त्यांचं लग्न झालं होतं दापोलीमध्ये. सर्वात मोठी बहिणी म्हणून ते आपल्यामध्ये जास्त माहीत नाही. तर असे एकूण 4 भावंड आहेत. तर खूप बरोबर उत्तर दिलं. ताईंचं अभिनंदन. पंचशिलाने सन्मानित करूया ताईंना. ताई या. जय भीम ताई. जय भीम. जय भीम. प्रश्न त्याच्या पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाडका मुलगा राजरत्न याचा निर्वाण म्हणजे त्याचा मृत्यू कोणत्या साली झाला? फक्त साल सांगायचे. झालेला प्रश्न आहे आपला. मागच्या प्रश्न मंजुष्यामध्ये झालेला प्रश्न आहे हा. तो नाही. तर सांगते उत्तर त्याचं. राजरत्न बाबासाहेबांचा लाडका मुलगा 1926 त्याचं देहवसन झालं. 26. हां. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता त्याचा पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे आणि केव्हा केली? आता हा प्रश्न सगळ्यांनाच आला पाहिजे. ह्याच्यात लिहिलेला नाही. बालाजी भाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे आणि कधी केली? सर्वांना सुप्रसिद्ध बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा नाशिक मुक्कामी या ठिकाणी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली.
उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा भाऊंचं आणि त्यांना आपण पंचशिलाने सन्मानित करूया. भाऊ करा 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 ना. इथं या ना भाऊ तुम्ही. जोरदार टाळ्या. प्रश्न येणार आहे. बाबासाहेबांचे पुत्र सूर्यपुत्र ज्यांना आपण म्हणतो यशवंतराव भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? अहो खूप सोपं उत्तर आहे. यशवंतराव सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर यांचा जन्म. या ताई किती सोपं उत्तर सगळ्यांना. आपण सारा व्हॉट्सअपला ह्याला पोस्ट करत असतो. सांगा. 12 बरोबर आहे ताईंचं उत्तर. 12 ही लक्षात राहण्यासारखी तारीख आहे म्हणून हा प्रश्न विचारला. हा सर्वांनाच माहीत असेल कारण आपण नेहमीच हा प्रश्न फिरत असतो. जसं जसं 12 डिसेंबर येतो तेव्हा तेव्हा आपण हा पोस्ट फिरत असते. तर भैयासाहेबांचा जन्म 12 असा हा लक्षात राहण्यासारखा त्यांची तारीख आहे. हां तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत. 1900 हो 1912 बरोबर ना. आता शेवटचा प्रश्न आणि याच्यावर आपली प्रश्न मंजुषा संपन्न होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नागपूर येथे दिलेल्या 22 प्रतिज्ञा त्याच्यामधली 7वी प्रतिज्ञा कुणी हात वर केल्या अगोदर? सगळ्यात लता. हां ये लता. दिसतंय तर 2 उत्तरं दिली. सगळ्यांना पाहिजे ना. बुद्ध धर्माच्या विसंगत कोणते आचरण करणार नाही. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा. आपल्या आता सर्वांच्याच प्रतिज्ञाचे क्रम लक्षात राहिले पाहिजेत. पहिली कोणती, दुसरी कोणती, तिसरी. तर आपण हा मुद्दामच असा मधला आदला प्रश्न विचारतो जेणेकरून लक्षात राहावा म्हणून आणि ते सगळ्यांचे पाठ व्हावं ते लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. तर ते उत्तर बरोबर सांगितलं लताने की बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असं मी कोणतंही आचरण करणार नाही ही 7वी प्रतिज्ञा आहे. तर उत्तर बरोबर आहे. खूप खूप अभिनंदन. तर अशा प्रकारे आपण बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन करून तसेच बाबासाहेबांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून आपण आपलं सर्वांचं जीवन व्यतीत करू. आणि आजचा आपला बुद्ध पौर्णिमेचा जो हा प्रश्न मंजुषेचा छोटासा उपक्रम सादर करत होतो जेणेकरून ज्या उपक्रमाच्या माध्यमातून इतरांनाही त्याची प्रेरणा मिळेल आणि इतरांच्यापर्यंत हसत खेळत जाणारा असा हा मनोरंजन त्याच्याच बरोबर ज्ञान वाढवण्याचा हा जो कार्यक्रम आहे तो इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करते. आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई.